नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण घेऊन आलोय एमएसटी सीईटी केमिस्ट्रीचे केमिकल कायनेटिक्स वरचे पीवायक्यूज. आजच्या पीवायक्यूज मधून पण तुम्हाला काही ट्रिक्स मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक जो आहे सीईटी असो किंवा बोर्ड असो एकदम इझी जाईल. आज पण तुम्हाला सीईटीच्या काही ट्रिक्स मिळणार आहेत, म्हणजे तुमचे केमिकल कायनेटिक्सचे जे मार्क आहेत ते 100% फिक्सच झाले म्हणून समजा. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्टुडंट. तुम्हाला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा स्टुडंट, आज आपल्याला काय प्रॉब्लेम दिलेला आहे पीवायक्यू मध्ये. फॉर द रिएक्शन 2N2O5 कन्वर्टेड इंटू 4NO2, ओके, O2, द रेट अँड द रेट कॉन्स्टंट. ओके, आपल्याला रेट आणि रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. सो व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला, बरोबर की नाही? ठीक आहे. बघा आता इथं ना आपल्याला कोणती ऑर्डर रिॲक्शन आहे हे काही त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये, बरोबर की नाही? ठीक आहे, त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं नाहीये की रिॲक्शनची ऑर्डर काय आहे, बरोबर की नाही? तर मग आपल्याला शोधायचंय. तर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे बेटा? रेट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्यांनी रेट कॉन्स्टंट. दिसतंय का तुम्हाला इथं? काय दिलेलं आहे आपल्याला? रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. जर का हा रेट कॉन्स्टंट जर का आपण व्यवस्थित बघितला स्टुडंट, तर तुमच्या लक्षात येईल की हा जो रेट कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे हा कोणत्या ऑर्डरचा आहे बेटा? हा कोणत्या ऑर्डरचा असणार आहे? फर्स्ट ऑर्डरचा काय असणार आहे? रेट कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे रिॲक्शन आपल्याला कोणती ऑर्डर दिलेली बेटा? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिलेली आहे. चला आपण आता काय करूया? प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणजेच बघा, रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. अगोदर आपण काय केलंय की रिॲक्शन ही कोणती ऑर्डर आहे हे अगोदर आपण काय केलंय? फाइंड आउट केलं. रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. कशावरनं फाइंड आउट केलंय? तर केच्या युनिटवरून. त्याच्यानंतर आपल्याला रिॲक्शनचा रेट दिलेला आहे बेटा. रेट आपल्याला रिॲक्शनचा किती दिलेला आहे? रेट 1.02 इंटू 10⁻⁻⁴ काय दिलाय? मोल. त्याच्यानंतर पर लिटर आणि त्याच्यानंतर काय दिलाय? पर सेकंड. आणि के सुद्धा आपल्याला दिलेला आहे. के किती दिलेला आहे? 3.4 इंटू 10⁻⁵ काय दिलाय? पर सेकंड. आणि आपल्याला त्यांनी विचारलंय की N2O5 चं कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे. आणि खूप सिंपल प्रॉब्लेम आहे स्टुडंट. इझिली आपण हा प्रॉब्लेम काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. सो लेट अस सी, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. आपल्याला माहिती आहे रेटचा फॉर्म्युला काय असतो बेटा? रेट इज इक्वल टू काय असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 आणि काय घेणार आपण? के. आपल्याला काय काढायचंय बेटा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 काढायचंय. म्हणजेच काय येणार? रेट अपॉन काय येणार बेटा? के येणार, बरोबर की नाही? ठीक आहे, चालेल. मग आता आपण व्हॅल्यू ठेवूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5, रेटची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली बेटा? रेट किती दिलेला आहे आपल्याला? 1.02 इंटू 10 काय दिलंय बेटा? -4 डिवायडेड बाय आपल्याला काय दिलेलं आहे? रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. किती दिलेला आहे? 3.4 इंटू 10 काय दिलेलं आहे बेटा? काय दिलेलं आहे? -5, बरोबर की नाही? ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू. बघा जमतंय का सॉल्व्ह करायला? जर एकदम तुम्हाला 34 येत नसेल तर 17 ना आपण याला करू शकतो, बरोबर की नाही? ठीक आहे. किती येणार सांगा? ओके, 17 न जर का आपण याला जर का डिवाइड केलं तर किती येणार, बरोबर की नाही? आणि इथं किती येणार? 0. किती येणार? 2. 10 इथं किती राहते? वर आल्यानंतर काय होईल? +1 म्हणजे किती येणार बेटा? 0. किती येणार? 6 अपॉन किती येणार? 0. किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती घेऊ शकतो? बघा 3 काय घेऊ शकतो? मोल पर लिटर आपण घेऊ शकतो. आहे का बेटा? याचा आन्सर आहे का? बघा बरं याच्यामध्ये आहे का? येस, येस, यू कॅन सी द आन्सर. ओके, तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. काय आन्सर येणार बेटा? याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे? 3.0. फार सिंपल आहे. याच्यामध्ये ट्रिक काय? याच्यामध्ये ट्रिक काय की तुम्हाला सर्वात अगोदर काय फाइंड आउट करायची? ऑर्डर फाइंड आउट करायची. ही ट्रिक आहे. आणि एकदा ही ट्रिक आली की मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण की फर्स्ट ऑर्डर म्हटल्यानंतर याचा एक्सपोनंट किती असणार आहे? 1 असणार आहे. हे समजणं फार गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये ट्रिक तीच आहे की तुम्हाला ऑर्डर ओळखता आली पाहिजे. एकदा ऑर्डर ओळखता आली की पुढचा प्रॉब्लेम फार इझी असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, चलो नेक्स्ट बेटा काय असणार आहे बघा. फाइंड द पर्सेंटेज ऑफ अनरिएक्टेड रिएक्टंट फॉर द झिरो ऑर्डर रिएक्शन in 90 सेकंड हॅव्हिंग रेट कॉन्स्टंट 1 मोल पर डीएम³ पर सेकंड. आता काय दिलंय बघा आपल्याला? झिरो ऑर्डरचा प्रॉब्लेम आलाय बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं की एखाद्या वेळेस आपल्याला झिरो ऑर्डरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा पीवायक्यू मधला प्रश्न आहे. फाइंड द पर्सेंटेज अनरिएक्टेड आफ्टर, ओके, फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इन 90 सेकंड हॅव्हिंग रेट कॉन्स्टंट. त्याचा रेट कॉन्स्टंट पण आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे बेटा, काय माहिती पाहिजे आपल्याला? फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. काय माहिती पाहिजे? फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. कारण की आपण झिरो ऑर्डर डायरेक्ट काय घेतोय? फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. याचा रेट लॉ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर झिरो ऑर्डर रिएक्शन साठी रेट लॉ काय बेटा? के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असेल? एटी अपॉन काय असणार आहे बेटा? टी असणार आहे, बरोबर की नाही? ठीक आहे. आपल्याला त्यांनी काय विचारलंय आता? ठीक आहे, अनरिएक्टेड पर्सेंटेज विचारलेलं आहे. बाकी सगळं दिलेलं आहे आपल्याला, बरोबर की नाही? मग मी काय करणार माहितीये का? याला असं लिहू शकतो मी.
ओके. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं पण याला लिहू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही. ठीक आहे, आपण याला चेंज करून घेऊ. ओके, हा जो पार्ट आहे ना, ह्या पार्टला आपण काय करून घेऊ, चेंज करून घेऊ. केटी इज इक्वल टू काय घेणार आपण, ए नॉट मायनस काय घेणार, एटी, बरोबर की नाही. एटीला जर आपण इकडे घेऊन आलो तर इकडे एटी आहे, इकडे काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, बरोबर की नाही. ते आपल्याला, याला जर इकडे घेऊन आलो तर हे काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. मग काय येणार इथं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी इज इक्वल टू काय येणार बेटा, ए नॉट, आणि इकडे काय येणार, मायनस काय येणार बेटा, केटी, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, चला सांगा आता ए नॉट आपल्याला किती दिलेलं आहे, ए नॉट आपल्याला किती दिलेलं आहे, आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे, म्हणजे ए नॉट आपण किती घेणार बेटा, 100 घेणार, मायनस. आता मला सांगा आपल्याला के किती दिलेला आहे, रेट कॉन्स्टंट किती दिलेला आहे आपल्याला, ओके 1 दिलेला आहे, किती दिलेला आहे 1, आणि इंटू काय सांगितलं आपल्याला, 90 सेकंड, टाइम किती दिलेला आपल्याला, 90 सेकंड दिलेला आहे, म्हणजे किती येणार सांगा, 100 मायनस किती येणार बेटा, 90, म्हणजे किती येणार इथं 10, म्हणजे फायनल जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते किती असणार आहे, 10% असणार आहे. सो द आन्सर विल बी बेटा, आन्सर काय असायला पाहिजे, 10% असलं. किती सिंपल आहे बघा, प्रॉब्लेम आपल्याला फक्त कळायला पाहिजे आणि तिथं कोणता फॉर्म्युला आपल्याला युज करायचं हे जर की कळालं की मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अवघड जात नाही. मी एक्सप्लेन करतोय म्हणून थोडासा वेळ लागतोय, अदरवाईज हा प्रॉब्लेम आपण हार्डली अर्ध्या मिनिटामध्ये 30 सेकंदामध्ये काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो, बरोबर आहे की नाही. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम देखेंगे बेटा, क्या है, व्हाट इज द टाइम नीडेड फॉर sorry, to reduce, okay, the initial concentration of reactant to 10%, okay, in a first order reaction if its half life time is, okay, किती दिलेला आहे, 10 टाइम झालाय बेटा ते, बरं का. ठीक आहे, याला थोडस आपण चेंज करू. हे 10 मिनिट्स आहे, किती आहे, 10 मिनिट्स. ओके, थोडस आपण याला काय करून घेऊ, चेंज करून घेऊ. हे किती मिनिट्स आहे बेटा, 10 मिनिट्स, ते चुकून झालंय. ठीक आहे, टाइम्स होऊन गेलं, ते 10 मिनिट्स आहे. ओके, काय सांगितलंय बघा, प्रॉब्लेम काय सांगितलं आपल्याला, टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कुठपर्यंत रिड्यूस झालं पाहिजे, 10%, रिड्यूस टू 10% डायरेक्टली इन दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इफ इट्स हाफ टाइम इज किती दिलेला आपल्याला, 10 मिनिट्स दिलाय, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, कोणती ऑर्डर रिॲक्शन आहे बेटा, कोणती ऑर्डर रिॲक्शन आहे रे, सांगा कोणती ऑर्डर रिॲक्शन आहे, द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. ओके, रिॲक्शन कोणती ऑर्डर आहे बेटा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. कोणती ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बेटा, टी हाफ दिलेला आहे. काय दिलेला आहे, टी हाफ. किती मिनिट्स दिलाय, 10 मिनिट्स दिलाय. किती मिनिट्स दिलाय बेटा, 10 मिनिट्स दिलाय. आणि आता आपल्याला काय करायचंय, रिॲक्शन जे आहे, रिडक्शन कुठपर्यंत झालं पाहिजे, 10% पर्यंत झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला किती दिलेलं आहे आपल्याला, 100% दिलेलं आहे. ते कुठून तर कुठपर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे ए नॉट जे आहे आपलं हे किती असणार आहे, 100%, आणि एटी जे आहे ते किती असणार आहे, 10% असणार आहे. किती पर्सेंट, 10%. म्हणजे रिॲक्शन किती पर्सेंट कंप्लीट झाली हो, 90% कंप्लीट झाली रिॲक्शन. किती पर्सेंट कंप्लीट झाली, 90%. वापरायची का शॉर्ट ट्रिक, वापरायची आपल्याला शॉर्ट ट्रिक वापरायची, कारण की हाफ लाईफ आपल्याला दिलेला आहे आणि रिॲक्शन किती पर्सेंट कंप्लीट झाली, 90% कंप्लीट झाली. यूज करा ना, टी 90% इज इक्वल टू काय असतं, 3.3 इंटू काय असतं बेटा, टी हाफ. ती शॉर्ट ट्रिक मी दिलेली तुम्हाला, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, काय करायचं, 3.3 इंटू टी हाफ आपल्याला किती दिलाय, 10 मिनिट्सचा दिलाय. मग किती येणार बेटा, 33 मिनिट्स. ठीक आहे, तर हे सुद्धा आन्सर आपण काय करू शकतो, फायनल करू शकतो. सो दिस विल बी युअर आन्सर, हे आपला आन्सर असेल. तुम्हाला जर काय शॉर्ट ट्रिक नसेल माहिती तर मग बेसिक न जायचंय बेटा आपल्याला, एकदम बेसिक मेथड ना काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. आता बेसिक मेथड ना काय सॉल्व्ह करणार आपण बघा, टी हाफ इज इक्वल टू काय असतं सांगा, टी हाफ इज इक्वल टू काय असतं, 2.303 अपॉन काय असतं के, आणि काय घेणार, लॉग ऑफ काय घेणार बेटा, 2, आणि लॉग ऑफ 2 लाच मी काय लिहू शकतो, 2.303 अपॉन काय घेऊ शकतो, के इंटू काय घेणार, 0.3. आता तेच जर का मी टी 90% साठी जर घेतलं, हे 50% साठी होतं, किती पर्सेंट साठी, 50, कारण की हाफ म्हणजे काय, 50%. ओके, इथं काय येणार बेटा मला सांगा ना, इथं काय येणार, लॉग ऑफ काय येणार, 100 अपॉन लॉग ऑफ किती येणार, 10, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, म्हणजेच काय येणार, लॉग ऑफ 100 अपॉन लॉग ऑफ 10 म्हणजे 2.03, ओके, अपॉन काय येणार, के इंटू, आता 10 राहिलं म्हणजे लॉग ऑफ किती येणार आहे, 1 येणार, बरोबर की नाही. इथपर्यंत आलं. तर मला सांगा, हे दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. टी हाफ, बरोबर की नाही, टी 50% अपॉन टी 90%, चला वर 90% घेऊ, खाली किती घेऊ, 50% घेऊ. किती आलंय सांगा बरं, किती आलंय, 0.3 अपॉन किती आलंय, 1 आलंय, बरोबर की नाही. ठीक आहे, आणि मग आपण याला काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर की नाही. ठीक आहे, तर या पद्धतीनं जर कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्सिमेटली तुमचा आन्सर किती येणार, 30 मिनिटच्या आसपास येतच आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, आन्सर किती असायला पाहिजे, 33. सो देअर फॉर यूज दिस शॉर्ट ट्रिक.
शॉर्ट ट्रिक युज केलं ना की मग काही प्रॉब्लेम नाही. आणि बेसिक मेथडने पण जाऊ शकता तुम्ही, काहीच अडचण नाही. तुम्ही या बेसिक मेथडने जरी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जर का तुम्ही शॉर्ट मेथडने गेले तर तुमचा टाइम वाचेल. म्हणजे एखादा जर अवघड प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता, वेळ त्याला देऊ शकता. बघा स्टुडंट, सीईटीची एक्झाम ही फक्त तुमच्या अभ्यासाची नाही तर तुमची टाइम मॅनेजमेंटची सुद्धा एक्झाम असते, की तुम्ही कसा टाइम मॅनेज करतात. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा काय केलं जातं ना, इथे चेक केलं जातं, की तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीनं काय करता, टॅकल करता, हे सुद्धा काय केलं जातं, बघितलं जातं. बघा, जर का तुम्ही बेसिक मेथडनं जर सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर 30 मिनिट्स येईल. पण जर तुम्ही ट्रिकनं जर यूज केलं तर 33 ऑप्शन मध्ये 33 दिलेलं आहे. तर तुम्ही कोणती मेथोडॉलॉजी यूज केली हे सुद्धा प्रिडिक्ट करायला काय होतं, आपल्याला सोपं जातं. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम देखेंगे बेटा. पुढचा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. काय दिलेलं आहे बघा. काय याच्यामध्ये, फॉर अ रिॲक्शन, ओके, फॉर अ रिॲक्शन आर इज इक्वल टू, रेट दिला आपल्याला के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ओके, इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पॉवर 2 दिलाय. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल द रेट ऑफ रिॲक्शन, तर रेट ऑफ रिॲक्शन काय होणार, फार सिंपल आहे. ठीक आहे, मी तर शॉर्ट ट्रिकनं पण सांगू शकतो, पण आता आपण काय करू ना, मेथड घेऊ. ठीक आहे, चलो R1 लेते बेटा. R1 किती दिलाय आपल्याला, के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय दिलंय, बी. बरोबर की नाही. ठीक आहे, आणि R2 जे आपल्याला दिलंय ते काय दिलंय, के, आणि एचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं बेटा, डबल केलंय. बरोबर की नाही. बीचं कॉन्सन्ट्रेशन मात्र काय केलंय, तसंच ठेवलंय. बरोबर की नाही. चालेल, मग मला सांगा R2/R1 इज इक्वल टू काय करणार आपण, के, ओके, इंटू काय करणार, 2a, आणि इथं काय घेणार, बी काय घेणार, स्क्वेअर, अपॉन काय येणार, के, इथं काय येणार, ए, आणि बीचं काय येणार, स्क्वेअर. बी स्क्वेअर कॅन्सल, हे पण काय होईल, कॅन्सल होईल. काय राहिलं बेटा, R2/R1 इज इक्वल टू काय येणार, 2. सो देअर फोर R2 इज ट्वाइस दॅन R1. काय येणार बेटा, R2 इज ट्वाइस दॅन R1. म्हणजे जो काही रेट आहे आपला, तो रेट काय होणार बेटा, डबल होईल. रेट इज इन्क्रीज बाय फॅक्टर 2. रेट जो आहे तो किती फॅक्टर ना इन्क्रीज होणार, फॅक्टर 2 ना काय होईल बेटा, इन्क्रीज होईल. चालेल, चलो अभी लास्ट प्रॉब्लेम बघायचा आता आपल्याला. शेवटचा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला, इन अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% ऑफ द रिएक्टंट कन्वर्ट्स, ओके, इनटू प्रोडक्ट इन 45 मिनिट्स. ओके, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन. रिएक्शनचा काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, चला बघूया याला कसं सॉल्व्ह करता येतं ते. ओके, चलो क्या दिया है आपको, काय दिलंय बघा, इन अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% ऑफ रिएक्टंट कन्वर्ट्स इनटू प्रोडक्ट. ओके, चलो क्या करतंय ना, ए नॉट कन्सिडर करतंय. म्हणजे ए नॉट कन्सिडर करायचं आपल्याला किती पर्सेंट, 100%. आणि एटी किती पर्सेंट कन्सिडर करायचं बेटा, 40% कन्सिडर करायचंय. आणि टाइम आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे टाइम, किती मिनिट्स दिलाय, 45 मिनिट्स. ओके, आणि काय विचारलंय आपल्याला, रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, के कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय. मग आता आपण के कसं कॅल्क्युलेट करणार, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बघूयाला सॉल्व्ह करता येतं का. मागे एकदा हा सॉल्व्ह करताना बरीच अडचण आली होती. ठीक आहे, चल, के इज इक्वल टू वॉट, 2.303 अपॉन काय असतं, टी. बरोबर की मी काय घेणार, 45. ओके, लॉग ऑफ काय घेणार बेटा, 100 अपॉन काय घेणार आपण, 40. बरोबर की नाही, काय घेणार, 100/40. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन किती येणार, 45. इथं काय येणार, लॉग ऑफ 10 मायनस काय घेणार, लॉग ऑफ 4 घेणार आपण. बरोबर की नाही. ठीक आहे, सो 2.303, ओके, अपॉन काय येणार, 45. लॉग ऑफ 10 किती येतो बेटा, 1, मायनस 0. किती येणार, 6. बरोबर की नाही. ठीक आहे, मायनस काय येणार, 0.6. किती येणार इथं, 2.303 इंटू काय येणार बेटा, 4 डिवायडेड बाय काय येणार, 45. तर एक अप्रॉक्सिमेटली आपण काय करू ना, याला 11 कन्सिडर करू. ठीक आहे, 11×4 = 44 होतात, आणि याला डिवाइड करू 0. 11×2 किती होतात, 22. सो एक कुठेतरी काहीतरी, अरे यस 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 यस, हे 0.4 होतं बेटा, 0.4 होता. नजर हटी दुर्घटना घटी. यस, नजर हटी तो दुर्घटना घटी बेटा, घट गई दुर्घटना. बराबर है कि नहीं. ठीक है, दुर्घटना हो गई. तो यहाँ पे कितना होना चाहिए था, 0.4 डिवाइडेड बाय 45. ओके, तो इसको अगर मैं डिवाइड करूंगा तो कितना आएगा, 110 आएगा. तो 0 फिर से 0, फिर कितना आएगा, 2. ठीक है, 0.02 के आसपास आना चाहिए आंसर. सो आंसर क्या होगा, आंसर क्या होगा, आंसर होगा हमारा बी. आंसर काय असेल बेटा, बी असणार आहे. बरोबर की नाही. ठीक आहे, हा काही स्टुडंटला जर असं वाटत असेल की म्हणजे तिचे अगोदरच जो त्याचे शॉर्ट ट्रिक काय, मी सांगतो ते.
हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इथं आपण कशा पद्धतीने याला काय केलंय, सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. आणि मागचा जो प्रॉब्लेम होता त्याचं मी जे म्हटलं तुम्हाला की शॉर्ट ट्रिक कशी यूज करायची, तर बघा काय सांगितलं आपल्याला, एचा पॉवर किती दिलाय बेटा आपल्याला, एचा पॉवर किती दिलाय एचा पॉवर 1 दिलाय आपल्याला, बरोबर की नाही. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन किती केलंय, डबल केलंय. काय केलंय, डबल. ओके, बरोबर आहे की नाही. आणि पॉवर किती आहे, 1 आहे. सांगा बरं, 2 चा पॉवर 1 असल्यावर काय येणार, म्हणजे रेट पण कितीने वाढणार, 2 ने वाढणार. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन काय केलंय, डबल केलंय ना, तर ते बघायचं. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, ट्रिपल केलं, 3 पटीनं. इथं पॉवर किती होता, 1. हे काय आहे, मी काय चेंज केला ते लिहिलेलं आहे. काय चेंज केलाय, बरोबर की नाही. काय चेंज केलाय, कितीनं चेंज केलाय ते इथं लिहिलेलं आहे. आणि हे काय आहे, तर त्याचा एक्सपोनंट आपण घेतलाय. काय घेतलाय, रेट लॉ मध्ये काय घेतलाय, एक्सपोनंट घेतलाय. उदाहरणार्थ जर का समजा आता काय करू आपण, इथं बघा आपल्याला काय दिलंय, ए आणि बीचा काय दिलाय, स्क्वेअर दिलाय, बरोबर की नाही. ठीक आहे. बीचा काय दिला, स्क्वेअर. आता मी काय केलं ना, की बीचा जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे तो 3 न चेंज केला. किती ना, 3 न. पॉवर किती आहे त्याचा, 2. मग किती येणार, 3चा पॉवर 2 म्हणजे किती येणार, 9. मग रेट किती पटीनं वाढेल, इथं रेट जो आहे 9 टाइम्स न वाढणार. रेट काय होणार, 9 टाइम्स न वाढेल. जर जर काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी किती पटीनं वाढवलं, 3 टाइम जर वाढवलं. ओके, काय केलं आपण, किती पटीनं वाढवलं बेटा, 3 टाइम जर वाढवलं. ओके, तर काय होणार, तर ही शॉर्ट ट्रिक आहे. म्हणजे आपण काय करायचं ना, रेट लॉ बघायचा, त्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो, याला सॉल्व्ह करू शकतो. सो बेटा अशा पद्धतीनं आपण काय केलेत, जे एमसीक्यूज आहेत 2024च्या जवळपास सगळेच एमसीक्यूज मी काय केले त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आणि आपण आता नंतर अजून काही जर मला पीवायक्यूज वगैरे जर मिळाले, तुमचे काही पीवायक्यूज असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. प्रॅक्टिस करा, बिकॉज एमएसटी सीटी जर का आपल्याला क्रॅक करायची असेल तर आपल्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचे आहे. आणि सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे, पुढची जी मी व्हिडिओची आता सिरीज टाकणार आहे ती पी ब्लॉक इलेमेंट साठी असणार आहे. आणि मी ठरवलंय की पुढचे तिन्ही जे आपण टॉपिक आहेत ते इनऑर्गॅनिकचे निवडलेले आहेत मी प्युअरली सीईटी साठी, पी ब्लॉक इलेमेंट, डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. एस ब्लॉक इलेमेंट सोपा आहे, पण त्याचाही व्हिडिओ मी टाकेल. त्यामुळे पुढच्या व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत सुद्धा हे शेअर करा, ज्यांना याची आवश्यकता असेल ते नक्की सबस्क्राईब करतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.